नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड MPSC UPSC या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. विज्ञानाच्या अनुषंगाने आपण प्रश्न आणि उत्तरे स्पष्टीकरणासहित बघत आहोत. हा पार्ट 4 आहे. ऑलरेडी 1 ते 3 पार्ट झालेले आहेत, ज्यामध्ये आपण एकूण 75 प्रश्न बघितलेले आहेत. या पार्टमध्ये आपण 76 ते 100 प्रश्न बघणार आहोत. ऑलरेडी झालेल्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते व्हिडिओ कलेक्ट करू शकता किंवा बघू शकता. 76 असत्य विधान निवडायचं आहे. लोखंडाला गंज ऑक्सिडीकरणामुळे येतो. ऑक्सिडेशन इज नथिंग बट ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. आणि ज्यावेळेस एखादं लोखंड हवेतील ऑक्सिजनशी रिॲक्ट होते त्यावेळेस त्याच्यावरती गंज चढायला सुरुवात होते. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. लोखंडाचा गंज FeCO3H2O हे दिलेलं सूत्र हे चुकीचं आहे, कारण की लोखंडाच्या गंजाचं सूत्र Fe2O3H2O असणार आहे. त्यामुळे 76चं जे काही उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 बनणार आहे. तिसरा ऑप्शन तरी देखील वाचूया आपण काय आहे. जास्त दिवसानंतर ऑक्सिडीकरणामुळे तेलाला खवटपणा येतो. जर तेल जास्त कालावधीसाठी आपण ठेवलं तर हवेमधील ऑक्सिजनशी त्याचा संपर्क येऊन त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण प्रक्रिया होते आणि त्यामुळे त्याला खवटपणा प्राप्त होतो. यानंतर चौथं जो काही पर्याय आहे कॅल्शियम कार्बोनेट मार्बलचं सूत्र दिलेलं आहे, हे देखील बरोबर आहे. 77 क्रमांकाचा प्रश्न बघतोय. वस्तूचे वजन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असण्याची कारणे विचारलेली आहेत. पहिली गोष्ट, वजन हे कशावरती अवलंबून असतं तर W=m×g, वेअर g स्टँड्स फॉर द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे m हा नेहमी कॉन्स्टंट असतो कुठेही गेलात तरी, मात्र g व्हॅरी होणार आहे. आणि त्यामुळे g व्हॅरी होण्यासाठी कोणती कारणं असतील, तीच कारणे वजन व्हॅरी होण्यासाठी असणार आहेत. आणि म्हणून g साठी पृथ्वीचा आकार जो आहे तो पृथ्वीचा आकार आणि पृथ्वीचे परिवलन दोन्हीही कारणीभूत आहेत. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 बनणार आहे. 78 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी असत्य विधान निवडा. राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 28 एप्रिल नव्हे तर 28 फेब्रुवारी असणार आहे. त्यामुळे हे विधान असत्य आहे आणि असत्यच विचारलेलं आहे आणि म्हणून 78चं जे काही उत्तर आहे ते 1 असणार आहे. तरी देखील आपण खालचे ऑप्शन्स बघूयात काय आहेत. हा दिवस भारतीय शास्त्रज्ञ C.V. रमन यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ निवडला जातो किंवा निवडलेला आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. C.V. रमन यांचे संपूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण होते, हे देखील बरोबर आहे. त्यांना 1930 साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले, हे देखील बरोबर आहे. यानंतर आपण बघूयात 79 क्रमांकाचा प्रश्न, लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कशाचा पातळ थर दिला जातो. ज्या प्रोसेसला आपण गॅल्व्हनायझिंग म्हणतो त्या गॅल्व्हनायझिंग प्रोसेसमध्ये झिंक वापरलं जातं आणि म्हणून 79 क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. यानंतर 80 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी असत्य विधान किंवा विधाने निवडा. अपघटनी क्षरण इलेक्ट्रोलायसिस यामध्ये धातू कॅथोडवर व अधातू ॲनोडवर जाऊन जमा होतो, हे बरोबर आहे. कॅथोड हे धनप्रभारित असतात, या ठिकाणी धनप्रभारित कॅथोड नसतात तर ते ऋणप्रभारित असतात आणि म्हणून ब हे असत्य असणार आहे. क्रायोलाईट या धातुकामध्ये सोडियम व ॲल्युमिनियम असते. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे क्रायोलाईट काय, तर हे माहीत असणं गरजेचं आहे. क्रायोलाईट म्हणजे Na3Al(F6) असणार आहे, ज्याला आपण सोडियम हेक्झा फ्लुराओल ॲल्युमिनेट असं म्हणत असतो आणि ज्यामध्ये सोडियम देखील आहे आणि ॲल्युमिनियम देखील आहे आणि म्हणून क देखील सत्य असणार आहे. आणि म्हणून 80 क्रमांकाचा जो प्रश्न आहे या 80 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी याचं उत्तर आहे 1, फक्त ब असत्य असणार आहे. यानंतर 81 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. 1 किलोवॅट हार = 3.6 × 10⁶ जूल असणार आहे. तुम्ही जे सॉल्व केलं 1 किलोवॅट हार म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 इंटू हार म्हणजे काय असणार आहे 3600 असणार आहे इंटू वॅट असणार आहे. ते जर सॉल्व करत गेलं तर तुम्हाला 3.6 × 10⁶ जूल हे मिळणार आहे. त्यामुळे हे बरोबर आहे. 1 HP = 764 वॅट असणार आहे. आपल्याला माहिती आहे 1 हाऊस पॉवर = 746 असणार आहे. इथे उलटं गेलेलं आहे, 764 दिलेलं आहे, 746 वॅट असतं आणि म्हणून चुकीचं विधान निवडलेलं सांगितलेलं आहे. चुकीचं विधान ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. कार्याचे एकक हे सगळी कार्याचे एकके असतात. पाण्याची घनता आपल्याला माहिती आहे 1000 kg/m³ असते, म्हणून 81चं उत्तर जे आहे ते 2 बनलं. 82 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघूयात काय आहे. एखाद्या उपग्रहाचा परिभ्रमण कालावधी खालीलपैकी कोणत्या घटकावरती अवलंबून असतो. वस्तुमान आणि उंची दिलेली आहे. जर आपल्याला उपग्रहाचं परिभ्रमण कालावधी जर काढायचं असेल तर एक सूत्र आहे, ते सूत्र तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे वस्तुमानाचा उल्लेख नाही आहे, फक्त उंचीचा उल्लेख आहे किंवा रिलेशन आहे आणि म्हणून फक्त उंचीवरती अवलंबून आहे आणि म्हणून 82 क्रमांकाचं जो प्रश्नाचं उत्तर आहे ते ब असणार आहे. म्हणजेच या ऑप्शनमध्ये 3 ऑप्शन फिट होणार आहे या ठिकाणी. 83 क्रमांकाचा प्रश्न बघूयात आपण काय आहेत. जस्ताचा धातुक निर्देशित करणारा पर्याय निवडा. या ठिकाणी 83 क्रमांकाचा प्रश्न बघतोय आपण आणि याचं जे उत्तर आहे ते आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी गॅलिना, लिथार्ज आणि
स्पॅलेराईट असणार आहे. तर यामध्ये फक्त स्पॅलेराईट असणार आहे क, आणि म्हणून 83 क्रमांकाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे. नंतर 84 क्रमांकाचा प्रश्न बघतोय आपण. प्रत्येक ग्रह हा लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरतो व सूर्य हा त्या लंबवर्तुळाकार मार्गाचा केंद्र असतो. लंबवर्तुळाकार म्हणजे आपण म्हणूयात इलिप्टिकल ऑर्बिट. या ठिकाणी हा केपलरचा लॉ आहे, आणि केपलरचा पहिला लॉ जो आहे तो केपलरचा पहिला लॉ सांगतो की प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो, आणि सूर्य हा त्या एलिप्सचा एक फोसाय म्हणून ॲक्ट होत असतो, आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 85 क्रमांकाचा प्रश्न बघूयात काय. जर पृथ्वीच्या त्रिज्या एवढ्या अंतरावरती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती एखादी वस्तू ठेवली असता तिचे वजन किती असेल. आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वाधिक वजन असते, तेही ध्रुवांवरती जास्त असते. जसजसं पृथ्वीपासून वरवरती जाऊ तसतसं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कमी होत जाणार आहे. आणि आता जर आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघायची म्हटलं तर G=GM/r², वेअर r इज नथिंग बट द डिस्टन्स असणार आहे, आणि हा डिस्टन्स काय केलेला आहे, डबल केलेला आहे. सो r² असल्यामुळे या ठिकाणी 2r² होणार आहे, आणि 2r² म्हणजे 4, म्हणजेच अगोदरच्या जीच्या तुलनेत जीची व्हॅल्यू काय होणार आहे, 1/4 होणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते 1/4 होणार आहे, कारण की वेट देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच प्रपोर्शनमध्ये काय होणार आहे, रेड्यूस होणार आहे. म्हणून 85चं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर 86 क्रमांकाचा प्रश्न. भूस्थिर उपग्रह हे उपग्रह परिभ्रमण करत नाहीत. आता बऱ्याच जणांना वाटतं की स्थिर आहे म्हणजे ते स्थिर असतील. उपग्रह हा स्थिर नाही आहे, तो उपग्रह हा पृथ्वीवरून स्थिर जाणवतो, कारण की परिभ्रमण जो कालावधी आहे तो एकसारखाच होणार आहे पृथ्वीचा आणि कशाचा, तर उपग्रहाचा. आणि म्हणून या ठिकाणी या पृथ्वीवरून हा ग्रह जो आहे उपग्रह म्हणूयात आपण, हा उपग्रह हा काय असणार आहे, स्टेशनरी वाटणार आहे, आणि म्हणून हे विधान असत्य असणार आहे. कोणतं, अ. आता या ठिकाणी आपण बघतोय हे असत्य म्हणलं. ब बघूयात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावरती असतात, नाही आहे तर या ठिकाणी ही कंडिशन फॉलो होण्यासाठी कमीत कमी 35,000 ते 36,000 किलोमीटर अंतरावरती असणं गरजेचं आहे, आणि म्हणून हे देखील चुकीचं आहे. आणि भूस्थिर उपग्रहाबाबत दोन्ही विधानं चुकीची असणार आहेत, आणि म्हणून या ठिकाणी 86 क्रमांकाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे दोन्ही चूक. यानंतर 87 क्रमांकाचा प्रश्न. खालीलपैकी सत्य विधान किंवा विधाने निवडायचे. सोडियम व पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू असतात, अगदी बरोबर आहे. चांदीचे क्षरण झाल्यास त्यास काळा रंग प्राप्त होतो, हे देखील बरोबर आहे, कारण की क्षरण झाल्यानंतर त्या ठिकाणी चांदीवरती काळा रंग प्राप्त व्हायला सुरुवात होते. आणि क. सोन्याला कठीणपणा येण्यासाठी त्यात कार्बन मिसळतात. आपल्याला माहिती आहे सोने हे प्युअर सोने हे अतिशय मऊ असते, आणि त्याला कठीणपणा प्राप्त होण्यासाठी त्यात कार्बन नव्हे तर तांबे मिसळले जाते, आणि म्हणून क जे आहे ते क हे चुकीचं आहे, आणि म्हणून सत्य विधानापैकी अ आणि ब हे सत्य आहे, आणि म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 बनणार आहे. 88 नंबरचा प्रश्न. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तित पृष्ठभाग स्रोतापासून अंदाजे किती लांब असणे अपेक्षित आहे. परावर्तित पृष्ठभाग जो आहे तो 17 मीटर अंतरावरती असणं अपेक्षित आहे, कमीत कमी. त्याच्या आतमध्ये असेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही स्पष्टपणे. गॅलिलिओबाबत खालीलपैकी कोणते खोटे आहे हे विचारलेलं आहे विधान. आता बघूयात आपण काय काय दिलेलं आहे. गॅलिलिओबाबत त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 साली झाला, हे बरोबर आहे. त्यांनी संकल्पना दिलेली आहे, जडत्वाची मांडलेली आहे. आपल्याला माहिती इनर्शियाची जी काही कॉन्सेप्ट आहे ती गॅलिलिओ यांनी मांडलेली आहे. स्वतःचे प्रिन्सिपिया नावाचे पहिले पुस्तक प्रकाशित केले, हे चुकीचं आहे, कारण प्रिन्सिपिया पुस्तक नव्हतं तर द लिटल बॅलन्स नावाचं पुस्तक होतं, आणि म्हणून या ठिकाणी विधान जे काही 3 आहे ते असत्य, आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे ते 3 बनणार आहे. यानंतर 90 क्रमांकाचा प्रश्न आपण बघतोय. 90 क्रमांकाचा प्रश्न. खालीलपैकी संतृप्त हायड्रोकार्बन्स कोणते. तर आपल्याला माहिती आहे संतृप्त म्हणजे सिंगल बॉन्ड असतात, आणि डबल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्डसाठी असंतृप्त अनसॅच्युरेटेड असणार आहेत, आणि म्हणून सायक्लोप्रोपेन म्हणजे अल्केनचा भाग आहे त्यामुळे हा संतृप्त असणार आहे. बेन्झिन मात्र डबल बॉन्डिंगने असणार आहे त्यामुळे असंतृप्त असणार आहे. त्यामुळे संतृप्त हायड्रोकार्बन्स विचारलेले आहेत, त्यामुळे 90चं उत्तर आहे अ असणारा पर्याय आहे 3, आणि म्हणून 90चं पर्याय क्रमांक 3 होणार आहे. 91 क्रमांकाचा प्रश्न. बेन्झिन विषयी असत्य विधान निवडा. हे ॲरोमॅटिक संयुग आहे, हे अगदी बरोबर आहे. साधारण सूत्र C6H6 असणार, हे देखील बरोबर आहे. याचा उपयोग नायलॉन बनवण्यासाठी होतो, हे देखील बरोबर आहे. आणि बेन्झिनची रिंग दिलेली आहे CH मात्र बेन्झिनची रिंग तुम्हाला माहिती आहे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असतो, म्हणून इथे डबल बॉन्ड असेल, इथे डबल बॉन्ड असेल, इथे डबल बॉन्ड असणार आहे, त्यामुळे चौथं जी रिंग आहे ती चुकीची दिलेली आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 म्हणणार आहे. यानंतर 92 क्रमांकाचा प्रश्न. रस्त्यावरील डांबराला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणता कोळसा वापरतात. या ठिकाणी 92चं आपण उत्तर बघतोय, तर या ठिकाणी लिग्नाईट, बिटुमिनस,
ॲथ्रासाईट्स, पीट असं दिलेले आहेत. हे सगळे जे आहेत हे कोळशाचे प्रकार आहेत. यापैकी बिटोमिनस नावाचा जो काही कोळसा आहे तो डांबराला पर्याय म्हणून वापरला जातो. 93 क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे तो बघतो आहे, जोड्या लावायचे आहेत. फॉर्मिक आम्ल असेल, ऑक्झॅलिक आम्ल असेल, टार्टरिक आम्ल असेल, बेन्झोइक आम्ल असेल. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे फॉर्मिक आम्ल जे असतं ते मुंगींच्या चाव्यामध्ये असतं. या ठिकाणी आपल्याला ऑक्झॅलिक आम्ल जे आहे, टार्टरिक आम्ल आहे आणि बेन्झोइक आम्ल याबाबत. टार्टरिक आम्ल आपल्याला माहिती चिंचेमध्ये असतं, त्याच पद्धतीमध्ये बेन्झोइक आम्ल जे आहे ते लोणच्यात असतं आणि ऑक्झॅलिक आम्ल असणार आहे ते टोमॅटोमध्ये असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फॉर्मिक आम्ल लाल मुंग्यांच्या चाव्यामध्ये असतं, त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी मुंगीनी चावल्यानंतर त्या ठिकाणी खाज उत्पन्न होत असते. आता या ठिकाणी आपण बघूयात की यासाठी पर्याय कोणता असणार आहे. अचं 4 असणार आहे. अचं 4 असणारा पर्याय क्रमांक कोणता आहे, तर अचं 4 असणारा पर्याय क्रमांक 2 असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. ठीक आहे, तरी देखील आपण चेक करूयात काय आहे ते. 2चं 3 दिलेलं आहे, या ठिकाणी 2चं 3 उत्तर बरोबर आहे. त्याच पद्धतीत 3चं 2 आहे. 3चं 2 आहे का या ठिकाणी, कचं आहे 2 आणि डचं 1 असणार आहे. बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी सूट होणार आहे. 94 क्रमांकाचा प्रश्न बघतोय आपण. संयुग, मिश्र आणि संमिश्र दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे संयुग कोणतं आहे, तर संयुग हे पाणी असणार आहे. मिश्रण आपल्याला माहिती आहे कोणतं आहे, दूध हे मिश्रण असणार आहे. संमिश्र हे स्टील असणार आहे. आणि म्हणून यासाठी 94 क्रमांकाचं उत्तर आपण बघूयात काय ऑप्शनमध्ये, तर एचं काय असणार आहे, 2 असणार आहे. एचं 2 असणारा पर्याय क्रमांक 2 आहे आणि म्हणून 94चं 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, यानंतर एम आर आयचे विस्तारित रूप बघितलं आहे. लॉंग फॉर्म विचारलेला आहे एम आर आय. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हे याचा लॉंग फॉर्म आहे. त्याच पद्धतीत भिंगाची शक्ती कोणत्या एककाने मोजली जाते, तर ती डायोप्टरमध्ये मोजली जाते. खालील विधानांचा विचार करा. आपत्ती किरण मुख्य अक्षाला समांतर असल्यास परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आपत्ती किरण वक्रता मध्यातून जात असल्यास परावर्तित किरण देखील वक्रता मध्यातून जातो. हे देखील विधान बरोबर आहे. वरीलपैकी सत्य विचारलेले दोन्ही सत्य आहेत आणि म्हणून याचं उत्तर जे आहे ते विधान क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 बनणार आहे. यानंतर 98 क्रमांकाचा प्रश्न जो आहे तो 98 क्रमांकाचा प्रश्न आवश्यकतेनुसार नाभी अंतरात बदल करण्याच्या क्षमतेला आपल्याला माहिती आहे काय म्हणतात, तर या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं आपण तर समायोजन शक्ती म्हणतात. आणि सर्वसाधारण निरोगी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर जे असते ते 25 सेंटीमीटर असते आणि म्हणून 98चं उत्तर जे आहे ते 4 असणार आहे. यानंतर 99 क्रमांकाचा प्रश्न अयोग्य जोडी ओळखायची. अपवर्तन सप्तरंगांची वर्णपक्ती. आता मुळात अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन हे सप्तरंगांची वर्णपक्तीसाठी उपयोगी होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला डिस्पर्शन घ्यावं लागतं आणि म्हणून अयोग्य हे 3 असणार आहे. विकरण हे बरोबर आहे. हे देखील राष्ट्रीय विज्ञान दिवस हे जानेवारी आहे, इथे फेब्रुवारी असणार आहे, म्हणून हे देखील चुकीचं असणार आहे. सो अ आणि क हे चुकीचे असणार आहेत आणि म्हणून ऑप्शन बघूयात आपण काय, अ आणि क या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. त्यानंतर बकीबॉल संदर्भात सत्य नसणारे विधानं किंवा विधाने निवडा. याचे सूत्र C40 आहे. C40 नसून ती C60 असते, 60 असते, म्हणून हे असत्य असणार आहे. हा फुटबॉलसारखा दिसतो, बरोबर आहे. रिचर्ड बकमिस्टर फुलर यांनी याची रचना केली, हे देखील बरोबर आहे. फक्त अ जे आहे हे अ चुकीचं आहे आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी याचं उत्तर बनणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्कीच शेअर करा. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.